नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पारंपरिक डाळिंबीची उसळ कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर डाळिंबीची उसळ तयार करण्यासाठी वाटप तयार करूया। तर इथे बघा मी सुकं खोबरं घेतलेलं आहे कढईमध्ये आणि चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर सुकं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटात छान असं भाजून तयार होतं। बघा छान खरपूस भाजले, ते थंड होते तोपर्यंत इथे बघा मी हे जे वाल आहेत ना ते छान असे भिजवून चांगले मोड आणलेले आहेत। तर मोड आणलेले वालाची मस्त अशी उसळ तयार होते। तर इथे बघा हे सगळे वाल घेतलेत। आता जे कढईमध्ये खोबरं घेतलेलं ते चांगलं थंड झालेलं आहे आणि मिक्सरला आता फिरवून घेतलं आहे। तर छान बघा प्युरी झाली। त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटोची मी प्युरी करून घेतली। तर आता कढईत तेल घ्यायचं, तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा, थोडासा हिंग घालायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची। यानंतर यामध्ये घालायचं आहे भाजलेलं खोबऱ्याचं वाटण आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आणि यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी कांदा भाजून घेतलेला होता आणि टोमॅटो असेच घेतलेले होते आणि चांगलं असं परतून घ्यायचं। चांगलं परतून झालं की यामध्ये घालायचं मीठ आणि हळद आणि लाल तिखट। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर थोडासा गरम मसाला घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं। तर इथे बघा चांगलं परतून घेतलं, छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये बटाटे घालायचे। तर बटाटे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, आवडत नसतील तर स्किप करू शकता। यानंतर छान असे वाल घालायचे भिजवलेले आणि चांगलं 2-3 मिनटं परतून घ्यायचं। छान मसाल्यांमध्ये एकजीव झालेला आहे आणि झाकण लावून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची। 2 मिनटानंतर बघा छान वाफ बसलेली आहे, चांगलं परतून घ्यायचं। तर अजूनही डाळिंबीची उसळ जी आहे ती अजून शिजलेली नाही आहे, फक्त परतून घेतलं मी। आता यामध्ये गरम पाणी घालायचं। इथे मी वाटीभर पाणी घातलेलं आहे, म्हणजे भाताबरोबर आणि चपातीबरोबर सुद्धा खाता येईल अशी मध्यम ग्रेव्ही केलेली आहे। तर इथे बघा छान असं ढवळून घेतलं आणि असं झाकण लावून 10 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं आहे। तर बघा 10 मिनिटानंतर बघूयात शिजलं आहे का आधी। तर व्यवस्थित परतून घेतलं, तर अजून थोडंसं कच्चं वाटतं आहे म्हणून मी परत 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घेते। आता 5 मिनिटानंतर मस्त अशी आपली डाळिंबीची उसळ छान शिजलेली आहे। यावरती मी माझा हा सिक्रेट मसाला घातलेला आहे आणि वरून हिरवी कोथिंबीर घातली आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? आपली डाळिंबीची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। भाकरीसोबत, भातासोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। तर अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।